छत्रपती शिवरायांचे आव्हान असू त्याला विरोध आम्ही हिंदू म्हणून केलाच पाहिजे. एक इंच सुद्धा जमीन प्रत्येक दिसणारी हिरवी चादर उचलून फेकावी लागेल. चंदन आणि वंदनच्या महादेवाच्या मंदिराचं बांधकाम जीर्णोद्धार केलाच पाहिजे. जास्त काय बोलणार नाहीये. जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. कारण आजचा व्हिडिओ आपल्या किल्ले चंदनवंदनगडावरती आधारित आहे. कारण सालादरप्रमाणे होणारा विजय उत्सव सोहळा यंदाही पार पडला. तर तो विजय उत्सव सोहळा कसा पार पडला, काय झालं, तिथं काय नक्की करतात आणि ती कधीपासून करतात ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं जाणून घेणार आहोत. तर आजच्या विजय उत्सव सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे संत तुकाराम महाराज यांचे 13 वंशज शिरीष महाराज मोरे. तर तेही देखील गडावर आलते. तर ते काय काय बोललेत आणि ते किती काय काय बोलणार होते तेही त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर विजय उत्सव सोहळा पाहण्यासाठी आपण गेलो त्याचा फुल व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ तोच आहे, तो शेवटपर्यंत नक्की जाऊन बघा. तर वाई तालुक्यामधनं येते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी आणि कोरेगाव तालुक्यात येते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पालखी. या दोन्ही पालख्यांची भेट होते म्हणजे किल्ले चंदनवंदन, ऐतिहासिक जुळे किल्ले चंदनवंदनच्या मध्ये जी पठार आहे, भेटीचं पठार, तिथे ह्या दोन्ही पालख्यांची भेट होते. तर ह्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून, अखंड महाराष्ट्रातून खूप म्हणजे खूप धारकरी शिवपाईक येतात. तर तो सोहळा कसा झाला पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण हे किल्ले वंदनगडाच्या पायथ्याशी. तर आज हे विजयोत्सव सोहळा. तर दरवर्षीप्रमाणे यंदा ही विजयोत्सव सोहळा साजरी करण्यासाठी आपण सगळे निघालोया. तर आपल्या जोडीला आहे ती कुणाल जाधव, फोटोग्राफी भुईंचे मालक. तर आता आम्ही सगळी पुढे निघालो बघा. तर हे सत्यम आहे आपला राजदादा. अय राजदादा हा बघा. आणि आत्ता आम्ही चढतोया. पुढे एक मंदिर आहे, ती बेलमाची गावचं ग्रामदैवत म्हणून ओळखलं जातं. खाली पोलीस बंदोबस्त देखील आहे, वर देखील पोलीस बंदोबस्त खतरनाक आहे. तर आता आपण चालूया आणि वर जाऊन बघूया भेटीच्या पठारावर. मित्रांनो, फायनल आता आम्ही अर्ध्या डोंगराच्या पाशी पोहोचलेलो आहे आणि जरा आमचा गिंबल जोडायला चाललाय बघा. फायनल ठिकाणचं लोकेशन आता अजून आपल्याला लांब आहे. तर गिंबल जोडते. कोणाला सेटनं ड्रोनची बॅग माझ्याकडे दिली, त्यामुळे जरा दम लागते बघा. बाकी काही विषय नाही. आणि आता वर जायचं आहे आणि बघायचं कसं काय नियोजन आहे. पालखी तर आता गेली वाटतं वर म्हणते ती. काय इच्छा अजून काहीतरी आहे, अजून कळालं नाही आम्हाला नक्की. वर गेली ना, वर गेली. तर आता आम्ही वर जातोय. आमचा कार्यकर्ता बघा तिकडं कसा काम पुसतोय, थांबलाय, फोनवर बोलतोय. कोणाशी बोलतोय काय माहित, मग बोलतोय. मयूर काय म्हणतोय, नमला का? कुठलं गाव? इथंच आहे. फायनली आता आम्ही पोचलो या अर्ध्या डोंगरात. जरा वर व्हायचं राहिले आता थोडं चढायचं. आणि तर आपली पालखी उभी बघा, बघू शकता. आणि तर जर आपलं शूट चाललंय बघा. आणि आपला राजबाई शूट काढतोय. पुण्या गेलाय पुढे, विषय हाड करतोय. बारकी बारकी पोरं सगळे आलेत बघा. विजय उत्सवाची ओढी प्रत्येकाला असते. करतं बघा, लेट आलेत पण जेड आले. ती विषय करून हार्ड करून टाकते. पाटील कसं काय वाटलं चढताना? नॉस्टॉप आलाय ना दे का तुमचा? कोण शेवटी तुम्ही? आता तुम्ही बघू शकता पालखी सोबतच आम्ही उभं आहे. पाटील जरा लेट आलं पण थेट आलं. काय म्हणायचा विषय? तुम्हाला गाठलं की मागणं आम्ही थांबलेलो शूट घेत. आता तुम्ही कुठे गाठताय? आता ऋतिक पण आपला आलाय. ऋतिक आज कॉलेज लेक्चर नाही झाली. आमचं तर आयटी लेक्चर टाकलं तेव्हा आम्ही गेलो नाही. तर आता ब्लॉग बघायला म्हणणार काहीतरी केमिस्ट्रीच आहे. फायनली आता आम्ही वर पोचलोय आणि आपल्या सोबत यात्रेवर आमच्या सगळ्यांच्या आधी चढला बघा. आत्र्या ऋत्याला मागं ठेवलेला, आम्हाला पण मागं ठेवलेला. सांगत नाही गडी एकट्याकडे आलाय. एखादं म्हणतं का नाही येतोय मी बाबा कसं तसं, एकट्याकडा चढतोय बघा. सत्यम असतोय या सगळं आमचं बोलणं ऐकून. तो मला पहिल्यांदा बघत असेल ब्लॉग करताना. यशा होईल ना आज भेट? एकटा तू कसली भेट? पालखीची भेट करायची आपल्याला, दुसरी काहीच नाही करायची. तुला लय सवय भेटीची. मग ते बंद कर आपलं. का
असं देखील कळू दे की माणसाला. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय किल्ले चंदन विजय उत्सवाला. तरी हा आहे वंदन आणि तो आहे तो चंदन. तर तिकडून आलेली ती संभाजी महाराजांची पालखी आली, तिकडून तुम्ही बघताय. आणि ह्या बाजूनं आलेली आहे ती कोरेगाव भागातून आलेली पालखी आणि इकडून आलेली ती जावळी भागातून आलेली. तिकडं पलीकडच्या बाजूला तुम्ही बघू शकाल इकडे शिवाजी महाराजांची पालखी आलेली आहे. आणि आज हा आनंदाचा उत्सव साजरा करायचा प्रत्येक दारकरी उपस्थित राहिलेला आहे. त्यासोबत फक्त पुरुष दारकरी नसून तर महिला दारकरी सुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत. आणि आमची टीम कुणाला फोटोग्राफी इथं हा आनंदाचा क्षण टिकण्यासाठी हजर राहिलेला आहे. तरी आमच्या ब्लॉगला इथून एवढं प्रतिसाद द्या आणि चांगल्या प्रकारे व्ह्यूज द्या की जातो. जय श्रीराम. आज किल्ले चंदनवंदनचा विजय उत्सव आहे. आज चंदनवंदनचा विजय उत्सव आहे. आता तुम्ही बघताय आपण आता भेटेच्या पठारावर आलो आहे. आपला हा जो कोरेगाव भाग आहे त्या कोरेगाव विभागातून संभाजी महाराजांची पालखी येते आणि इकडे वायू विभागातून छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी येते. आता दोन्ही पालख्यांचा एकटी भेट झालेली आहे. दोन्ही पालख्यांच्या आरती झाल्यात. आता हेच गड प्रदक्षिण होणार आणि राहिलेला कार्यक्रम होता. तर सगळे किती जल्लोषात उत्सवाचा आनंद घेता ते तुम्ही बघू शकता. आणि हा उत्साही आनंद नेहमी टिकून राहावा किल्ले चंदनवंदनसाठी आम्ही कायम शक्तीचे प्रयत्न करत राहू. जय श्रीराम. एक मिनिट आतली बाहेर होते आतली बाहेर जय भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. प्रतापगडाच्या पायथ्याला आजपासून जवळजवळ 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी 32 जाळाचा बोकड काढला आणि त्यानंतर लगोलग जर पहिला किल्ला कोणता जिंकला असेल, पहिला मुक्काम पहिली वस्तू टाकली असेल तर या पवित्र अशा चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याला या किल्ल्याच्या परिसरामध्ये टाकली. आणि हा किल्ला जिंकून छत्रपती शिवरायांनी एका अर्थाने दक्षिण दिग्विजयाची सुरुवात केली. आणि इथून जो छत्रपती शिवरायांचा विजयरथ सुरू झाला तो अविरत कोल्हापूरला पन्हाळा जिंकेपर्यंत सुरू होता. खऱ्या अर्थाने एका म्हणू शकतो आपण हा छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे असे हे चंदनवंदन किल्ले. आणि या गडकिल्ल्यांवरती दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा हा विजयोत्सव, या विजयोत्सवाला जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, तर जेव्हा जेव्हा छत्रपती शिवरायांच्या नावाचा विचार करतो तेव्हा तेव्हा आपल्या सगळ्यांना माहिती, आज आमच्या कपाळावरचा गंध, गळ्यातली तुळशीची माळ, आमच्या अंगणातले तुळस, मंदिरांवरचे कळस आणि घरातील धर्म जर कोणामुळे शिल्लक असेल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. आणि या छत्रपती शिवरायांचा श्वास जर काय असतील
तर ते फक्त आणि फक्त गड किल्ले. यात जास्त काय बोलणार नाहीये, कारण आता तुम्ही पूर्वीतून गेले 8-9 वर्ष खूप सारं करताय, खूप सारं काम करायचं बाकी आहे. गड संवर्धनाच्या कामाच्या माध्यमातून तुम्ही जवळजवळ 2 दरवाजे या किल्ल्यावरचे मुक्त केले, इतरही ठिकाणची पडलेली तटबंदी बांधून काढली, रस्ता बांधून काढलाय. याही पुढे जाऊन तुमच्या सगळ्यांना खूप सारं काम करायचंय. पण लक्षात ठेवा, फक्त किल्ला किंवा मंदिर यांचा जीर्णोद्धार करून चालणार नाही. प्रत्येक दिसणारी हिरवी चादर उघडून फेकावी लागेल. महाराष्ट्रात आजची परिस्थिती अशी, छत्रपती शिवरायांचे 350 गड किल्ले होते. छत्रपती शिवरायांचं पत्र हजरतीचं 360 दुर्ग आहे ती. आज छत्रपती शिवरायांच्या 73 गड किल्ल्यांवरती थडगी आहे. एकही किल्ला असा नाही सोडला ज्या किल्ल्यावरती चादर अंतरली जात नाही. आम्ही हिंदू म्हणून आज सजग होण्याची आवश्यकता आहे. आमच्या मठ मंदिरांचं संरक्षण केलंच पाहिजे, पण त्यासोबत जिथं जिथं ही खडगी उभी राहतात त्या प्रत्येक खडग्याला विरोध करण्याचं सामर्थ्य हिंदू म्हणून छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून तुमच्या वर्गामध्ये यायला पाहिजे. आणि आधी आजच्या निमित्ताने प्रशासनाला कळकळीची विनंती आहे, येणारी 5 वर्ष असलेलं सरकार हे आम्ही निवडून दिलेलं आहे. त्यामुळे कुणाच्या कुठून कशा परवानग्या काढायच्या ते शिरीष महाराजांना चांगलं माहिती. त्यामुळं चंदन वंदनच्या काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. तुम्हाला जे जे करायचे ते बिनधास्त करा. अरे एक पण सोडायचं नाही आपल्याला, एक पण सोडायचं नाही. आणि एक इंच सुद्धा जमीन छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांची जाऊ द्यायची नाही, संकल्प करा. त्या पलीकडच्या चंदन किल्ल्यावरती 87-67चा वकबोर्डचा सातबारा आहे. वकबोर्ड स्थापन झालं कधी? 1960 ला. छत्रपती शिवरायांची अस्तित्व कधी होतं? 1630 ते 1680. त्या गड किल्ल्यांची स्थापना सुरुवात झाली कधी? आजपासून 400-500 वर्षापूर्वी बांधलेल्या गड किल्ल्यांवरती 1960 साली स्थापन झालेल्या वकबोर्डचा सातबारा असतोच कसा? त्याच्या आधारावरती हे सगळे मशिदी दर्गे बांधतात आणि आम्हा हिंदूंना याच्या विरुद्ध बोलण्यासाठी भीती वाटते. आणि आमच्या बापाने आपल्या रक्ताने शिंपडून हे गड किल्ले शिल्लक ठेवले. जर छत्रपती शिवरायांचे अवलाद असू तर याला विरोध आम्ही हिंदू म्हणून केलाच पाहिजे. त्यामुळं याच्या पुढे 2 गुलाल उडवायचे. एक गुलाल तुम्ही उडवायचा त्याचा मला तुमचा खरंच अभिमान आहे. कारण 2 दरवाजे त्यांनी सांगितले, त्याला फोटो दाखवले तुझे. माणसाला रांगत यावं लागायचं. तिथून आज आम्ही चालत अभिमानाने येऊ शकतो. 20-20 फूट गोल काम तुम्ही केले. जरी त्याही बाबतीत प्रशासनाची अडचण आली तरी ती सुद्धा अडचण तुमच्या काळात येणार नाही, अशा तुम्हाला. पण याच्या पुढचा गुलाल मात्र या वंदनेश्वराच्या महादेवाचा पडला पाहिजे ना संकल्प तुम्ही. जर बाकीच्यांच्या धर्मस्थळांना मशिदीला फरशा लागू शकतात, त्या चंदन वंदनचे आमचे महादेव उघड्यावरती राहिले नाही पाहिजे ना संकल्प तुम्ही करा. चंदन आणि वंदनच्या महादेवाच्या मंदिराचं बांधकाम जीर्णोद्धार केलाच पाहिजे आणि तो तुम्ही करणार हा विश्वास मला द्या. जर आम्ही आमची मठ मंदिरं ज्या छत्रपती शिवरायांनी कधी स्पर्श केला असेल अशा शिवलिंगाला जर आम्ही वाचू शकत नसतो तर आमच्या जिंदगीला काय अर्थ आहे? संकल्प करा की पहिला गुलाल उधळायचा आहे तो कसला? चंदन आणि वंदन गडावरच्या महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचा. दुसरा गुलाल उधळायचा आहे हिरव्या चादरी उखाडण्याचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत
आपण जाऊन काय करायची गरज नाही बरं का. पत्र दिलं नाही, यांच्याकडच्या परवानग्या नाहीयेत, असल्या परवानग्या नाही. आपल्याला वाटतं आपण घाबरतो, अरे आम्हाला प्रशासन असं म्हणतंय. प्रशासनाला परवानगी आहे का कोणत्या मशिदी कोणत्या तरी कुठे कुठे बांधले गेले कधी कधी. गॅजेटियर मध्ये याची नोंद नाही ते प्रत्येक उखाडण्याचा अधिकार सरकारला आहे. आणि ज्याची याची नोंद नाही ते प्रत्येक खडगं येत्या काळात कोणत्याही गड किल्ल्यावरचं नाही तर जमिनीवरचं असू पुढच्या 5 वर्षामध्ये उखडलं जाणारच. तुम्हाला काय द्या द्या द्या. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. पुढच्या वर्षीचा विजयोत्सव हा चंदन वंदन गडाच्या जीर्णोद्धाराचा, महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचा असला पाहिजे. आणि येत असताना जसं अक्षयरावांनी सांगितलं आपल्यासोबत हजारो माणसं, आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमते पण हजारो माणसं आपल्यासोबत आली तर आपल्या या विजयोत्सवाला आणखी शोभा वाढणार आहे. त्यामुळे यंदापेक्षा जास्तीत जास्त संख्येने पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी यावं. छत्रपती शिवरायांनी आमच्यावरती हिंदू धर्म संस्कार दिले. धर्मवीर छत्रपती शंभूराजांनी 40 दिवस हाल हाल सोसून हिंदू धर्मरक्षणासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. त्या शिवशंभूंचे वारसदार आम्ही म्हणवून घेत असताना त्यांचा वारसा जतन करणं हे हिंदू म्हणून, शिवभक्त म्हणून तुमचं माझं आद्य कर्तव्य आहे. आणि ते आद्य कर्तव्य तुम्ही सारे जण पार पाडताय याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि त्यामुळं तुम्ही करत असलेल्या प्रत्येक शुभ कार्याला लक्ष 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 शुभेच्छा देतो. आणि परत एकदा मी वर सांगत नाहीये, कोणतीही कसलीही मदत लागली तर मी तुमच्या सोबत उभा आहे हेच आश्वासन तुम्हाला देतो. तुम्हाला यापुढे शासन प्रशासन यांकडून कसलाही त्रास होणार नाही याची काळजी आपण घेऊ. पण तुम्ही मात्र चंदनवंदनच्या मुक्तीसाठी ठामपणे उभं राहावं. आज संकल्प आजच्या दिवसाच्या निमित्ताने करावा हीच तुम्हा सगळ्यांच्या चरणी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.